सोनाली मॅडम, सन्मान्य राजसाहेब ठाकरे येऊन गेले, भेटली, कसं वाटलं ते? खूप छान वाटलं. म्हणजे जसं आपण दिवाळी साजरा करतो किंवा दसरा साजरा करतो असं वाटलं. आणि त्यांनी जो मला आशीर्वाद दिला आहे किंवा माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे तो आपण कायम ठेवूया ताई, आणि पुढे तुम्हाला कसं जाऊया. वाटलं? 2 दिवस अगोदर आदित्य साहेब देखील येऊन गेले, तुम्हाला कसं वाटतं? खूप छान वाटतंय, ऊर्जा वाढली आहे, इच्छा वाढली आहे. बरं ताई, तुम्हाला कसं वाटतं? आपलं साहेब बघा, आदित्य साहेब देखील येऊन गेले, राजसाहेब देखील येऊन गेले. आता तुम्ही किती विचार झाले की किती काय, कसं तुमची काय भावना आहे? म्हणजे स्वप्न होतं बाळासाहेबांच्या वेळेपासून की राजसाहेबांनी उद्धव साहेबांनी एकत्र यावं. पण आज खरंच मॅडम बोलल्याप्रमाणे आमचा कॅन्डिडेट की आज दिवाळी आहे असं आम्हाला वाटलं. कारण की 2 दिवसापूर्वी आदित्य साहेब येऊन गेले आणि आज राजसाहेब येऊन गेले. यामुळे सैनिकांच्या मनसैनिक आणि शिवसैनिक आज ठाकरे बँड ज्याला म्हटलं जातं, आज खरोखरच ठाकरे बँड हा आवाज महानगरपालिकेवर नक्की गुंजवणार आणि महानगरपालिकेवर भगवा झेंडा हा आमचाच आणि आमचाच असणार. या बात आहे. ही होती प्रतिक्रिया सेना घेण्याची. आता प्रतिक्रिया मनसेची ऐकूया आपण. खरोखर आम्ही सगळेच भाऊक झालेलो आहोत. पहिली गोष्ट तर साहेबांना पाहून सगळेच भाऊक होतात आणि खरोखर जसं ताई म्हणाले की ही जी युती सगळेजण अख्खं महाराष्ट्र वाट बघत होतं या युतीची, या भावाभावांना एकत्र येण्याची. आणि खरंच आम्ही जीव की प्राण काढून ही जी युती त्यांनी जे विश्वास दाखवलेला आहे, तर आम्ही सुद्धा महानगरपालिकेवरती आपला युतीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. आज साहेब येऊन गेल्यानंतर, त्या दिवशी आदित्य साहेब येऊन गेल्यानंतर आजचा जो पॉवर आहे, पॉवर पॅक वाढलेला आहे. आणि या पॉवर साहेब स्वतः बोलले की खूप चांगली व्यवस्था होती, खूप चांगली साथ आहे शिवसेना मनसेची. आणि ही सीट कन्फर्म आहे, म्हणजे आपल्याला कन्फर्म जाऊन मुंबई महानगरपालिकेवर बसायचं आहे ना?